महापालिकेच्या बेस्ट उपक्रमातल्या कर्मचारी विविध प्रलंबित मागण्यांकरता मध्यरात्रीपासून ते संपावर गेलेले आहेत। औद्योगिक न्यायालयाने काल संध्याकाळच्या बेस्टच्या बाजूने अंतरिम आदेश दिलेला होता। या प्रकरणात बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीशी संबंधित युनियनचे कर्मचाऱ्यांनी वेट लीज ऑपरेटर यांना 18 जूनच्या मध्यरात्रीपासून संप करण्यास तात्पुरती मनाई केली होती, पण त्यानंतरही बेस्टच्या वाहतूक विभागातील चालक वाहक आणि वीज विभागातील कर्मचारी या संपामध्ये सहभागी होत आहेत। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने संप पुकारण्यात आलाय, पण शशांक राव आणि प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखालील बेस्ट कर्मचाऱ्यांची युनियन या आंदोलनात सहभागी होणार नाहीये अशी माहिती आहे। वाहतूक आणि वीज पुरवठा सुरळीत राहील असा दावा प्रसाद लाड यांनी केलेला आहे। तर मध्यरात्रीपासून बेस्टचे कर्मचारी संपावर गेलेले आहेत, मात्र दोन युनियन याच्यामध्ये सहभागी होत नाहीयेत, त्यामुळे वाहतूक आणि वीज पुरवठा हा सुरळीत राहील अशी माहिती देण्यात येते, तसा दावा करण्यात आलेला आहे। आणि या संदर्भातली एक मोठी अपडेट येते ती पाहूया। बहुतांश बेस्ट डेपो बंद आहेत असं कृती समितीचं म्हणणं आहे। बेस्ट संप यशस्वी झाल्याचाही संघटनेने दावा केलाय। एकीकडे दोन युनियन सहभागी होत नाहीत, त्यामुळे फारसा परिणाम होणार नाही असा दावा करण्यात येत होता। त्याचवेळी कृती समितीने मात्र सांगितलंय की बहुतांश बेस्ट डेपो हे बंद आहेत आणि त्यामुळे बेस्ट संप हा यशस्वी झालाय असा या संघटनेचा दावा आहे। आणि कृती समितीकडूनच आलेले हे व्हिडिओज आणि ही दृश्य आहेत, त्यामुळे कृती समितीचा असा दावा आहे की बहुतांश बेस्ट डेपोज ते बंद आहेत आणि तो जो संप त्यांनी केलेला आहे तो यशस्वी झालाय असं त्यांचं म्हणणं आहे। मध्यरात्रीपासूनच बेस्टचे कर्मचारी संपावर गेलेत आणि त्यानंतर आता हा संप जो आहे तो यशस्वी झाल्याचं कृती समितीचं म्हणणं आहे। अनेक बेस्ट डेपो बंद आहेत असाही दावा त्यांनी केलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।